मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खरं तर शरद पवार मसाजोगला पोहोचले होते, अनेक राजकीय नेते पोहोचले. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अनेक वेळा या संदर्भात बोलून दाखवलं होतं. त्या स्वतः आता मसाजोगला येऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत. अर्थात त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे असणार आहेत. काय एकूण दौरा आहे? या निमित्ताने केवळ संतोष देशमुख यांचं कुटुंबीयच नाही तर अगदी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनपर भेट सुप्रियाताई घेत आहेत. बाप्पा, कसा हा एकूण कार्यक्रम असणार आहे? सुप्रिया सुळे किती वाजता येतील आणि दोन्ही ठिकाणी भेटी देण्यामागचा हेतू काय आहे? उद्या सकाळी 8 वाजता जवळपास पुण्यावरून टेकअप आहे. पुण्यावरून निघतील 9 वाजता. टेंटेटिव्हली मागं पुढं 10-15 मिनिट होईल, पण 9ला ते मस्साजोगला येणार आहेत. आल्यानंतर त्या कुटुंबाची, संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार. त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारांना संवादसुद्धा तिथंच साधायचं नियोजन मी करतो आहे. आणि त्या अनुषंगाने एक साधारणतः एखादा तासात त्यातला कार्यक्रम होईल. 10 वाजता इथून टेकअप घेतील आणि परळीला महादेव मुंडे यांच्या घरी भेटीला जातील. आणि तिथनं त्यांचा भेटीचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर ते परत मुंबईला जातील हेलिकॉप्टरने. पण बाप्पा, काय वाटतं की एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी 65-70 दिवस झाले असले तरी या संदर्भाचं गांभीर्य अजिबात कमी होत नाही आहे. किंबहुना त्या संदर्भातलं राजकीय चर्चा असेल, मागणी तपासणीची असेल, या सगळ्या पुन्हा वाढताना पाहायला मिळत आहे. या अनुषंगानं सुप्रिया सुळे यांच्या भेटीकडे तुम्ही कसं बघता? नाही, आदरणीय सुप्रिया ताई जे आहे ते सुप्रिया ताईंना मी प्रत्येक ॲक्टिव्हिटी सांगितलेली पहिल्या क्षणापासून. पण तो माझ्या जिल्ह्याचा विषय असल्यामुळं ताईंनी ते माझ्यासोबत प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ते दिल्लीला सोबत होत्याच. आणि अमित भाई शहा यांची भेट घडवून देणे, त्यांना भेट देणे, ह्या सर्व गोष्टी ॲक्टिव्हिटीमध्ये त्या प्रत्येक गोष्टीत आमच्यासोबत आहेत. पण प्रत्यक्ष मी पवारसाहेबांना पण बोललो की पवारसाहेब आले आणि परभणी आणि ही दोन्ही प्रकरणं केली. त्यावेळेस महादेव मुंडे यांचं प्रकरण तसं उघडकीस नव्हतं एवढं. आणि त्यानंतर पवारसाहेबांसोबत आम्ही मग परभणीला पण गेलेलो. या दोन्ही प्रकरणावर खूप सेन्सिटिव्ह विषय झाला गेला देशामध्ये. आणि याच्यानंतर पवारसाहेब येऊन इथल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबातली जी मुलं आहेत त्यांचंसुद्धा सर्व पालकत्व साहेबांनी स्वतः घेतलेलं. आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगाने ती ज्यावेळी जी गोष्ट म्हणतील ती करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली. ताईंनी पण बोलून दाखवलं. आणि ताई आता येत आहे त्याचा अर्थ की ताईंना येणं झालेलं नाही. ताई पण आमच्या पक्षाच्या, तसा विचार केला तर मग संसदेमधल्या आमच्या नेत्या आहेत. आमच्या 8 खासदाराच्या त्या प्रमुख आहेत. आमच्या पक्षाचे जे सगळ्या पक्षाचे 4-2 जण, महाराष्ट्रात जे 2-3 पक्षाचे जास्त खासदार आहेत त्याच्यात आमचे बी 8 खासदार आहेत. त्याच्यामुळे 3 नंबरचे खासदार असताना आमचाही पक्ष एवढा खासदाराच्या बाबतीत खूप मोठा आहे. आणि या सर्व देशातल्या अनुषंगानं आदरणीय ताईंचं पण प्रमुख म्हणून येणं त्यांची जबाबदारी. त्यांना पाठीमागं पण यायचं होतं, पण शेषाने ते इथं आलं नाही. आणि मग आता आणखी ताई म्हणले की मी पण येते आणि काही गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पुढच्या आम्हाला करायच्यात, ज्या दिल्लीमध्ये आम्ही करतो आहे. हे जे तुम्ही बोललात की हे प्रकरण थांबत नाही, ह्याचं कारण असं आहे की एखाद्या गोष्टीची एवढी व्याप्ती आहे, की एवढी दहशत, एवढ्या गोष्टीची दादागिरी, बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली होती. याच्या अनुषंगानं का मारलं यांना? तर मारणं हा उद्देश नव्हता त्यांचा. टॉर्चर करू मारलं. याचा अर्थ असा होता की त्यांना दहशत निर्माण करायची होती बीड जिल्ह्यावर. बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करून बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था ऑलरेडीच गेलेली होती. पण आणखी एक कायदा सुव्यवस्था मागची जाऊन नव्हे की त्यांना पुढंसुद्धा असं करायचं होतं की आम्ही म्हणजेच सगळं. हा जो यांचा प्रकार होता, ही जी दादागिरी होती, यांचा जो मास्टर माइंड असेल, ह्यांचा जो मुखिया होता, याच्यामुळं ही घटना घडत होत्या. आणि ती दहशत आम्हाला हाणून पाडायची म्हणून मी पहिल्या क्षणापासून आवाज उठवलेला. आणि पहिलं किडनॅपिंग झालं, मर्डर झाला. आणि मर्डर झाल्याच्या नंतर लगेच मी अर्ध्या तासाच्या आत सगळं मीडियाला येऊन समोर बोललो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच अमित भाई शहा यांची वेळ घेतली. मी त्यांना भेटलोही. आणि त्याच्यानंतर खंडणीचा गुन्हा झाला. आणि ही प्रकरण खऱ्या अर्थानं खऱ्या न्यायाच्या दिशेनं फिरलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांचं अधिवेशन होतं. तिथं पण काही आमदार बोलले गेले, सत्ताधारी बोलले, आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून बोलले, बीड जिल्ह्यातले बोलले, बीड जिल्ह्याच्या बाहेरले बोलले, मराठवाड्यातले बोलले, राज्यातले पण बोलले. पण या सर्व गोष्टी असताना सर्वपक्षीय ही लढाई असं वाटलं गेलं. म्हणजे या पक्षाच्या एका कुठल्या पक्षाचं किंवा सत्तेतला एखादा माणूस ह्याच्यात विनावला आहे म्हणून नाही, तर ही दादागिरी जे चाललेली बीड जिल्ह्याचं, जे आम्ही कधी बिहार म्हणलो त्याचं वाईट वाटत होतं, पण करत होतं कोण? या बीड जिल्ह्याला एवढं मोठं म्हणजे वादाच्या साम्राज्यात आणायचं काम किंवा अवैध धंद्याचा उगम आणि त्याचा मोठ्या प्रमाणात अड्डा बीडला करायचं काम सुद्धा त्या मंडळीने त्यावेळेस केलं. म्हणून ते हाणून पाडायसाठी सर्वजण एकत्र झाले होते. आपण सत्ताधारी पक्षाचा सुद्धा उल्लेख केला. त्याच सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ते आज सुद्धा माध्यमाला असं म्हणाले की म्हणजे तुम्ही ती बातमी का फोडली, असा प्रश्न खरं तर पत्रकारांनी
चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं आणि पहिल्या दिवसापासून खरं तर ज्यावेळेस बावनकुळे यांनी तो किस्सा सांगितला तेव्हापासून त्यामागचा हेतू काय यावर संपूर्ण राज्यात चर्चा होते. तुम्हाला काय वाटतं की बावनकुळे बोलताना म्हणतात की 27 दिवसापूर्वीची ती घटना होती, 28 दिवसापूर्वी ती भेट झालेली होती, पण हे सांगत असताना त्यांनी जो उल्लेख केला आहे तो त्या काळाचा आहे ज्यावरती मला वाटतं अनेक वाद प्रतिवाद होऊ शकतात की 4-4.5 तास त्यांची बैठक झाली. तुम्हाला काय वाटतं की 28 दिवसापूर्वी अशी बैठक झाली असेल तर त्याची जी चर्चा होती आहे त्या अनुषंगाने तुम्ही एक राजकीय अँगलने कसं बघता याच्यात? नाही बघा, या संतोष देशमुख हे प्रकरण आमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचं आहे, आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि या प्रकरणाचा फोकस आम्हाला बाजूला जाऊ द्यायचा नाही. पण माझं म्हणणं आहे की आदरणीय बावनकुळे साहेब आज मंत्री पण आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष पण आहेत. त्यांनी स्वतः जिम्मेदारीनं मीडियाला जे सांगितलं की मी 4-4.5 तास या दोघांची बैठक घडवली आणि ती बैठक ते सुरुवातीला बोलताना जे कळलेला जो काय बोलले त्यावेळेस सांगितलं की 15-20 दिवसापूर्वी, पुन्हा सांगितलं 27 दिवसापूर्वी. पण याच्यातली घटना 18 ते 19 दिवसापूर्वी यांची बैठक झाली असं मला वाटतं. त्याचं जर वेळ प्रसंग आला तर त्याला पण काही लागलं तर मी पुरवेल, पण ही 100% 18 दिवसापूर्वी 17 दिवसापूर्वी ही बैठक झालेली. पण ठीक आहे, आता या बैठकीला कसं बघायचं तर प्रत्येक गोष्टीला 2 अँगल असतात. ह्यांनी बैठक का घेतली ते त्यांचं काही इंडिव्हिज्युअल विषय असू शकतो. कारण काल फडणवीस साहेब पण काहीतरी म्हणले की बैठकीला असं भेटतात, तर ठीक आहे ना. पण भेटत होते, भेटण्यानंतर काय होत होतं काय नाही हा विषय वेगळा. पण मीडिया आदरणीय सुरेश अण्णाला विचारित होता की तुमची अशी भेट झाली असं बावनकुळे म्हणले. ते म्हणले की मी परवाच भेटून आलो आहे. दोघांनी 2 प्रकार सांगितले, म्हणजे 2 किस्से प्रकार म्हणजे 2 किस्से सांगितले गेले. आदरणीय सुरेश अण्णा यांनी सांगितलं की नाही मी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मी जेवायला बोलवलं. मग आता एकदा जेवायला भेट झाली असेल, एकदा त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला झाली असेल. आता हे ठीक आहे, त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर भरोसा ठेवू ना. आपण त्याच्यावर जास्त म्हणजे किस पाडण्यापेक्षा. तुम्हाला एवढं माहित आहे की भेट परत एकदा सांगितलं तुम्ही 17-18 दिवसापुढे मध्ये झाली, पण मग भेटीमध्ये काय घडलं? आता भेटीमध्ये काय झालं ह्याला वेट अँड वॉच कळलं काय होईल. जसं पुढे येईल ना हळूहळू सगळं पुढे येईल. आता भेटीमध्ये काय झालं तर सुरेश अण्णांनी सांगितलं की आमची भेट फक्त अचानक झाली, अचानक आम्ही तिथं भेटलो. त्यांनी सांगितलेलं, ह्यांनी सांगितलं की नाही मी यांचं मनोमिलन घडवलं. म्हणजे आता दोघं सांगतायत वेगळं वेगळं. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि हे तर मंत्रीच आहेत. या तिघांमध्ये काय घडलं आहे, बंदाराआड काय घडलं किंवा काय चर्चा झाली याचा वेळ जाऊ द्या, 100% बाहेर येईल. नक्कीच. तर वेळ जाऊ द्या, नक्कीच काहीतरी बाहेर येईल असं बजरंग सोनवणे सांगतायत. एक मात्र खरं आहे की एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे 27-28 दिवसापूर्वी भेट झाली सांगतायत. स्वतः बजरंग सोनवणे सांगतायत की 17-18 दिवसापूर्वी भेट झाली. ज्या 2 भेटी होत्या त्या भेटी नेमक्या कशासाठी होत्या याविषयी आणखी प्रश्नचिन्ह आहे. एक मात्र खरं आहे या संदर्भातले जे काही गुपित आहेत ते सुद्धा समोर येईल, फक्त त्यासाठी थोडीशी वाट बघा. असा संदेश बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्याला देत आहेत. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.